नमस्कार. स्वरमानसच्या गाना आये या ना आये गाना चाहिएच्या 10व्या एपिसोडमध्ये म्हणजेच मेगा एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या एपिसोड्सची उजळणी करूया. तर आपण काय काय बोललो आजपर्यंत. आपल्या आवाजात गायचं म्हणजेच ओरिजिनल सिंगरच्या आवाजात न गाता आपण आपल्या कम्फर्टेबल आवाजात गायचं, खोटा आवाज न काढता. त्याच्यानंतर आपण बोललो श्वासाबद्दल म्हणजेच कॉन्शियस ब्रीदिंगबद्दल, म्हणजे जितकं तुम्ही कॉन्शियस ब्रीदिंग करता तेवढं रिलॅक्स पोझिशनमध्ये तुम्ही गाऊ शकता. त्याच्यानंतर आपण बोललो छान हसून गाण्याबद्दल आणि त्याच्यानंतर आपण बोललो ओंकार साधनेबद्दल, ज्याच्यामुळे तुमचा आवाज खूप छान होऊ शकतो, आहे त्याच्यापेक्षा नक्कीच छान होऊ शकतो. तर आता ऐका. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. तुम्हाला कळलंच असेल आज मी कशाबद्दल बोलणार आहे ते. लोक काय बोलतात ह्याच्यातच आपलं सगळं आयुष्य जातं नाही. कुणीतरी कधीतरी एखादं वाक्य एकदम टाकून देतं की काय का तुझा आवाज, अजिबात गाऊ नकोस. पण आज थोडंसं मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. हे जे तुमच्या बाबतीत झालं आणि तुम्ही आयुष्यभराचं गाणं सोडलंत ना, अगदी तसंच माझं पण झालं. पण मला असं वाटलं की गाणं गाऊच नाही कधी. पण म्हणतात ना नियती आपल्याला गाण्यातच ठेवते. मला खूप लोकांनी सांगितलं की तुझा आवाज छान नाही आहे, तुझ्या आवाजाला लिमिटेशन्स आहेत, तुझी आई किती छान गाते, तू छान गात नाहीस. कारण का माझी आई प्लेबॅक सिंगर आहे आणि तिचं नाव आहे उत्तरा केळकर. आता आईसारखी जर मी गायले तर माझं पण नाव उत्तरा ठेवायला लागेल नाही का. तर माझी आई छान गातेच, तिचा आवाज छान आहेच, पण माझा आवाज छान नाही किंवा माझ्या आवाजाला लिमिटेशन्स आहेत, ते कशासाठी हे कधी लोकांनी जाणण्याचा प्रयत्नच नाही केला. तर ते पण आज तुम्हाला सांगून टाकते. मला अस्थमा होता, पण म्हणतात ना की आपल्याला नियतीने ठरवलेलं असतं की गाण्यातच ठेवायचं. तर त्याच्यामुळे मी गाण्यातच राहिले आणि मग मी ठरवलं की आपण थोडासा कॉन्सेप्ट चेंज करूया आणि एनीबडी कॅन सिंग करूया. जे मी ॲक्च्युली पहिल्या 2 एपिसोड्समध्ये बोलले की कुणीही गाऊ शकतं. आणि मग स्वरमानसचा उगम झाला. गेली 22 वर्ष मी स्वरमानसमध्ये गाणं शिकवते आहे. माझ्याकडे 3 वर्षापासून 80 वर्षापर्यंत लोक येतात आणि अतिशय आनंदाने शिकतात, स्वतःच्या आनंदासाठी शिकतात आणि प्रॅक्टिस पण करतात आणि खुशही राहतात, परफॉर्मन्सही देतात. आणि माझ्याकडे उत्तम गाणारे किती होतील हे मला माहिती नाही, पण उत्तम परफॉर्मर तुम्ही नक्कीच होऊ शकाल. तर त्याच्यामुळे नेहमीच एखादं कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आयुष्यभराची ती गोष्ट सोडून देऊ नका. कारण तुमची जिद्द, तुम्हाला गाणं ही एकच गोष्ट अशी आहे जी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ करते आणि त्यालाच तुम्ही सोडणार असं नाही चालणार. सो गाणं भरपूर ऐका. जितकं गाणं तुम्ही ऐकाल तितकं छान गाणं तुम्हाला येईल नाही का. सिबाका आणि बिनाका गीत मला होतं. गाणी कशी पटापट पाठवायची नाही का, तशीच आमच्याकडे सुद्धा आम्ही गाणी पाठ करून घेतो. मग आम्ही एक्सप्रेशन्सवर भर देतो, आम्ही खूप छान हसतो आणि आपण जेव्हा खुश राहायला लागतो ना तेव्हा आयुष्य खूप सुखकर होऊन जातं. सो आमच्याकडे परीक्षा घेतल्या जात नाही, आमच्याकडे आयुष्याच्या परीक्षा कशा द्यायच्या हे आम्ही शिकवतो. तर त्याच्यामुळे भरपूर गा, भरपूर ऐका आणि सुरुवात करा, घाबरू नका. थोडी थोडी सुरुवात केल्याने नक्की तुम्हाला खूप छान गाणं येऊ शकेल आणि स्वरमानस नेहमीच तुमच्यासाठी सज्ज राहील. त्यामुळे खुश राहा. धन्यवाद.